उद्धव ठाकरे राज्यामध्ये दौरा करतायत। 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ते आधी सांगावं असा टोला खासदार नारायण राणेंनी लगावलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतात ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतात अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी मतचोरीनंतर सत्ताधारी जमिनी चोरू लागलेत अशा शब्दांमध्ये त्यांनी महायुतीवर निशाणा साधला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर उत्तर भारतीय विकास पक्षानं बॅनरबाजी केली आहे। उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अब आमना सामना तय है अशा मजकुराचे आव्हानात्मक बॅनर सुद्धा ठाकरेंच्या घरासमोर लावण्यात आले। पोलिसांनी कारवाई करत त्वरित बॅनर हटवले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत। पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन घोटाळ्यानंतर अजित पवार पुण्यामध्ये आले होते। पुण्यातील पक्ष कार्यालयावरच पार्थ पवारांचं खासगी कार्यालय सुद्धा आहे। रत्नागिरीमध्ये युतीवर निर्णय झालाय। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी ही आमची नैसर्गिक युती आहे। सिंधुदुर्गाबाबत नितेश राणेंनी मैत्रीपूर्ण लढत होण्याचं म्हटलंय। आमची सुद्धा तशीच तयारी आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली। मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक असून आरामाचा सल्ला त्यांना दिला असल्यानं प्रचारामध्ये अद्याप ते सहभागी झालेले नाहीयेत। मात्र त्यांची प्रकृती सध्या लवकरच सुधारते आहे। निवडणुकांच्या प्रचारामध्ये सुद्धा ते लवकरच सहभागी होतील अशी माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली। माधवी खंडाळकर यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। माधवी खंडाळकरांनी रुपाली ठोंबरेंनी मारहाण केल्याचा आरोप केला होता, तर रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीविरोधात गुन्हाही दाखल केला होता। या प्रकरणानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेतली। माधवी खंडाळकरांच्या पाठोपाठ रुपाली ठोंबरे पाटलांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। केलेल्या वक्तव्यासंदर्भामध्ये राष्ट्रवादीतर्फे रुपाली ठोंबरेंना खुलासा पत्र देण्यात आलेलं आहे। त्यानंतर रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेतली। रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये माध्यमांवर जे काही वक्तव्य केलंय त्याच्या बाबतीतला खुलासा पक्षानं मागितलेला आहे। माझा बचाव किंवा सत्य मी खुलाशांमधून मांडेन अशी प्रतिक्रिया सुद्धा रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली। माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या भेटीला गेले असता अजित पवारांनी दोघींना सोबत घेऊन संवाद साधला। दोघींमध्ये झालेला वाद अजित पवारांनी समजून घेतला आणि या वादातून मध्यमार्ग काढू असं आश्वासन अजितदादांनी दिलं। महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आल्या होत्या। अजित पवारांची त्या भेट घेत होत्या। रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या आरोपांबद्दल चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आता समोर आली आहे। माझ्यावर होणाऱ्या सगळ्या आरोपांची उत्तरं पत्रकार परिषदेमधून देईन अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली। 2 ते 3 दिवसांनी सगळ्यांना बोलवेन आणि सगळी उत्तरं देईल। हातामध्ये कागद असल्याशिवाय काही बोलत नाही असंही त्या म्हणाल्या। निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देणार अशा सूचना अजित पवारांनी पक्षाच्या आढावा बैठकीमधून दिलेल्या आहेत। इच्छुकांच्या मुलाखती घेताना ही बाब लक्षात ठेवण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन व्यवहारही रद्द झालेला आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली। सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आता भ्रष्टाचाराचं माहेरघर झालंय। पुण्याला जैन बोर्डिंग प्रकरण आणि पार्थ पवार प्रकरण सरकार व्यवहार रद्द करत सर्वांना क्लीन चिट देतंय अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न काही वर्षांपासून हेमंत गावंडे आणि त्यांचे सहकारी करतात। ही जमीन 1883 पासून सरकारची आहे। त्याआधी ती पेशव्यांची जमीन होती। विध्वंस कुटुंब त्यांना पेशव्यांनी ही जमीन उदरनिर्वाहासाठी दिली होती। ही जमीन सरकारी असल्याचं गावंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। पुण्यातील भूखंड वादावर ट्विट करत राहुल गांधींनी तातडीनं निषेध नोंदवलेला आहे, पण नॅशनल हेराल्डची 2000 कोटींची मालमत्ता
अवघ्या 90 कोटींमध्ये अडप केलेली आहे. त्यावर राहुल गांधी कधी बोलणार असा सवाल सुद्धा उपस्थित करत केशव उपाध्यायांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस हा तुष्टीकरणाच्या बाजारातला सर्वात मोठा पक्ष आहे. मुस्लिम धार्जिनींनी भूमिका घेणं ही काँग्रेसची परंपरा आहे. मतांसाठी कोणत्या टोकाला जाणं हे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसतंय, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेसवर केली. पार्थ पवार जमीन प्रकरणावर सरकारी ताब्यातील जमीन खासगी व्यक्तींनी नावावर कशी केली असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. सरकारकडून वारंवार नकार असूनही फाईल पुन्हा पुढे कशी केली आहे असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजानं धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला केलेल्या जोडेमार आंदोलनामुळे आता त्याला प्रत्युत्तर म्हणून सोलापुरात मुंडे समर्थकांनी सुद्धा आंदोलन केलं. सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जूनचा मुहूर्त काढलेला आहे. मग तोपर्यंत हप्ते फेडायचे नाहीत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये लावलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 8 वर्षांपासून गायब असलेल्या नगरसेवकांनी आमच्या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून फिरू नये असा आशय त्या बॅनरवरती देण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली असून आजच्या अमरावती राजापेठमधील भाजप कार्यालयामध्ये भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी आणि खासदार अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, आमदार उमेश येवलकर हे सुद्धा उपस्थित होते. इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. भोरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय. भोरच्या भाजपच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षांचा प्रवेश झालाय. माजी आमदार संग्राम थोपटे यांना हा मोठा धक्का मानला जातो. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता शिबिर नाशिकमध्ये सुरू करण्यात आलाय. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, लाभ मिळवून देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं असून या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊ असा मंत्री दादा भुसे यांनी विधान केलं. मतांच्या लांगुल चालनासाठी वंदे मातरम विसरले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही विसरले आहेत. काँग्रेस तर सोडाच, पण अशात हे विसरले हे काल कार्यक्रम न करता स्पष्ट झाले असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या कामासंदर्भात आमदार सुनील राऊतांनी खोटी माहिती पसरवत जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. रुग्णालयाचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं असून ठाकरे गटाच्या सुनील राऊतांनी त्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलाय असा बॅनर सुद्धा शिवसेनेनं लागवला. राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर शहर जिल्हा संपर्क मंत्री पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत आता अण्णा बनसोडे यांच्यावर सुद्धा सोलापूरची जबाबदारी देण्यात आली. शरद पवार यांच्या अकोल्यातील शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. किसान ब्रिगेडनं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांची अपेक्षित उपस्थिती नव्हती. त्या शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांऐवजी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिसून आले होते. बीडमधील पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे. अंतरवाली सराटी इथं झालेल्या भेटीमध्ये क्षीरसागरांनी जरांगेंची अस्थायिकपणे चौकशी केली आहे.